मी त्या घरच्या मंडळीला भेटलो, बोललो, त्यांच्याशी चर्चा केली, अनेक लोकांनी आपली मतं व्यक्त केली तिथं. एकच निर्णय मी घेतला, तो निर्णय हा होता आणि सगळ्यांच्या समोर जाहीरपणाने मी त्यावेळी बोललो की हा जो मोरक्या आहे, त्या मोरक्याचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे. मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट घेऊन सांगतोय. छत्रपती केव्हा कोट करत नाही, मी कोट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकालपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी आलोय. आणि ते म्हणजे जर का त्यांना पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार. आम्हाला दहशत चालत नाही, आम्हाला दहशत चालणार नाही. शिवाजी महाराजांचं हे, शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे. आणि इथं जर दहशत कोण पसरत असेल तर माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे, मी इथं येणार.